म्युच्युअल फंड मधली एक इंटरेस्टिंग कॅटेगरी आहे ती म्हणजे फ्लेक्सी कॅप फंड्स आणि मल्टी कॅप फंड्स. आता या फ्लेक्सी कॅप आणि मल्टी कॅप मध्ये फरक एक्झॅक्टली काय असतो आणि कोणी कुठली कॅपचा किंवा कुठल्या टाईपचा फंड सिलेक्ट केला पाहिजे, फ्लेक्सी कॅप किंवा मल्टी कॅप, त्या बाबतीत पण आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके. आजचा व्हिडिओ ऍक्च्युली प्रेरित आहेत आपले वन ऑफ द कट्टर फॉलोअर्स जे प्रसाद जोशी आहेत, त्यांनी हा क्वेश्चन विचारलेला आहे. फ्लेक्सी कॅप फंड्स आणि मल्टीप्लाय कॅप फंड्स मध्ये नक्की काय फरक असतो? फ्लेक्सी कॅप मध्ये लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप प्रपोर्शन कसे असते, डिफाईन असते का? सो या क्वेश्चनचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो तुमचेही असे काही क्वेश्चन असतील नक्की कमेंट सेक्शन मध्ये टाका. एकतर कमेंट्स मध्येच मी स्वतः रिप्लाय देईन किंवा असे व्हिडिओज मध्ये आणू तुमचे क्वेश्चन्स कमेंट सेक्शन मध्ये घ्यायचं मी व्हिडिओच्या लास्टला मी प्रयत्न करेन. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया. माझं इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर पण. सो जर तुम्हाला म्युच्युअल फंड्स मध्ये इन्व्हेस्टिंग करायचं असेल, लॉंग टर्मच्या हिशोबाने मोठा कॉर्पस क्रिएट करायचा असेल, तर मी तुमच्यावरती वन ऑन वन बेसिसवरती मी आणि माझी टीम तुमच्यावर काम करायला रेडी आहे. तर कशी ही जर्नी सुरू करायची, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये हे लिंक दिलेलं आहे. या लिंकवर क्लिक करून एक फॉर्म येईल, तो फॉर्म भरून घ्या तुमचे डिटेल्स आणि सबमिट करा. मग माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल विदिन 24 आवर्स कशी ही जर्नी मी तुमच्यावर करायला रेडी आहे. खरंच जर तुमचं स्वप्न असेल एक मोठा कॉर्पस क्रिएट करण्याच्या हिशोबाने, तर नक्की 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 प्रत्येकाने माझ्यावर काम करणं गरजेचं आहे. कारण मला तुमच्यावर काम करायचं आहे. प्रत्येक मराठी माणसाला समृद्ध करायचं आहे आणि श्रीमंतीच्या मार्गावरती आपल्याला चालायचं आहे. ऑलराईट, तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि आपण बघून घेऊया की कसं आपण या सगळ्या गोष्टी आपण फॉर दॅट मॅटर इन दिस केस मल्टी कॅप फंड आणि इन दिस केस फ्लेक्सी कॅप फंड मधला फरक काय. सो त्यासाठी मी ऑलरेडी एक टेबल बनवून ठेवलेलं आहे आपल्याला लाईफ आपली इझी करण्याच्या हिशोबाने आणि पटापट मी याच्यावरती एक्सप्लेनेशन करतो. हे जरा अजून मोठं करतो सो तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. सो फ्लेक्सी कॅप फंड्स आणि मल्टी कॅप फंड्स. ऑलराईट, फ्लेक्सी कॅप फंड्स आणि मल्टी कॅप फंड्स. सो फ्लेक्सी कॅप फंड्स आणि मल्टी कॅप फंड मध्ये जर एक मेजर डिफरन्स तुम्हाला सांगायचं असेल, एक मेजर डिफरन्स, तर ह्यांच्या फ्लेक्सी कॅप मध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये कसाही तो फंड मॅनेजर पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये पर्सेंटेज ऑफ द ॲसेट्स तो तिकडे बाय करू शकतो किंवा त्याप्रमाणे तो पोझिशन क्रिएट करू शकतो. पण मल्टी कॅप मध्ये ऑलरेडी डिफाईन्ड आहे की त्यांना मिनिमम 25% त्यांना लार्ज कॅप घ्यायला लागेल, 25% त्यांना मिड कॅप घ्यायला लागेल, 25% त्यांना स्मॉल कॅप घ्यायला लागेल. आता हे लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपला डिफाईन कसं केलं जातं? ओके. सो पहिल्या ज्या 100 कंपनीज आहेत मार्केट कॅपच्या हिशोबाने, जे पहिल्या 100 कंपनीज आहेत त्याला सेबी क्लासिफाय करतं ॲज लार्ज कॅप. 100 पासून पुढच्या ज्या 150 कंपनीज आहेत, म्हणजे 101 पासून 250 क्रमांकापर्यंतच्या ज्या कंपनी आहेत मार्केट कॅपच्या हिशोबाने, त्याला मिड कॅप बोललं जातं आणि 251 पासून ज्या पण मार्केट कॅपच्या रँकिंगमध्ये कंपनीज आहेत, त्यांना सगळ्यांना ह्याच्या पुढच्या स्मॉल कॅप म्हटलं जातं. ओके. सो इन अदर वर्ड्स मल्टी कॅप मध्ये हे सगळे कॅपिटल हे सगळं फिक्स्ड आहे. फ्लेक्सी कॅप मध्ये फक्त काय एकच रिक्वायरमेंट आहे की 65% ऑफ द पोर्टफोलिओ हा इक्विटी किंवा इक्विटी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्स मध्ये असणं गरजेचं आहे. ऑलराईट, म्हणजे पूर्ण पोर्टफोलिओ डेट मध्ये ठेवू शकत नाही. त्याला 65% इक्विटी मध्ये ठेवणं गरजेचं आहे. तो 65 लार्ज कॅप मध्ये पण असू शकतो, 65 मिड कॅप मध्ये असू शकतो किंवा 65% स्मॉल आणि मिड मध्ये ब्रेक मध्ये पण असू शकतो. ओके. फर्दर फंड मॅनेजरला ह्याच्यामध्ये व्हेरी हाय फ्रीडम असतं. जसं पाहिजे तसं त्याप्रमाणे ते मार्केट कॅपमध्ये ते पैसे मूव्ह करू शकतात. ह्यांना लिमिटेशन असतं इकडच्या फंड मॅनेजर्सना, मिड कॅपवाल्यांना. टिपिकल पोर्टफोलिओ बिहेवियर कॅन बिकम लार्ज कॅप हेवी इन अनसर्टन मार्केट. जर फंड मॅनेजरला वाटतंय की बाबा मार्केट कोसळेल, मिड कॅप इंडेक्स पडेल आणि हे आणि ते पडेल, तर ते पूर्णच्या पूर्ण पोर्टफोलिओ पाहिजे तर ते लार्ज कॅपमध्ये पण आणू शकतात. सिमिलरली जर त्यांना वाटतं की मार्केटचा ट्रेंड चांगला आलेला आहे, मार्केटमध्ये ब्रेकआउट आलेला आहे, तर त्याप्रमाणे ते मिड आणि स्मॉल कॅपमध्ये पण त्यांचे होल्डिंग्स इन्क्रीज करू शकतात. पण इकडे मोर ऑफ अ बॅलन्स अप्रोच आहे. कारण त्यांना तो सेबीचे जे रूल्स आहेत किंवा जे पण त्यांचे रूल्स अलॉट केलेले आहेत, 25 हे मिनिमम एक्सपोजर त्यांना करणं गरजेचं आहे. ओके. ह्यांच्याकडे फ्लेक्सिबिलिटी काय माहिती आहे फक्त, की लेट्स से उरलेले अजून 25% आहेत ना, सो उरलेले 25% आहेत ते 25% मे बी ते ॲडिशनली वाटतील तर मे बी अजून ॲडिशनल लार्ज कॅप घेतील. त्या 25% मधनं मे बी हे घेतील, मिड कॅप घेतील, की ते 25% मधनं कॉम्बिनेशन ऑफ हे पण गोष्टी घेऊ शकतात. ओके. सो शेवटच्या 25% बरोबरच हे लोक त्या गोष्टी करू शकतात. ओके. सो फर्दर व्हॉलॅटिलिटी जेव्हा येते मार्केटमध्ये, अप अँड डाऊन मोमेंटम जेव्हा येते,
डिपेंडिंग ऑन मॅनेजर्स करंट अलोकेशन ऑफन त्याप्रमाणे ते कॅप्स आणि सगळे स्विच करू शकतात. यांच्याकडे फक्त ते सांगितल्याप्रमाणे 25% आहे रिमेनिंग, तर 25% जे पैसा आहे ते मे बी त्याप्रमाणे ते मार्केटमध्ये ते डिप्लॉय करू शकतात. आता महत्वाचं म्हणजे फ्लेक्सी कॅप चांगलं की मिड कॅप चांगलं की कोणासाठी काय चांगलं? सो त्यासाठी मी एक सिंपल परत सांगतो. फ्लेक्सी कॅप, ओके, एफ-एक्स लिहितो मी आणि मल्टी कॅप, एम-एम-एक्स लिहितो, ओके, मल्टी कॅप लिहितो. सो फ्लेक्सी कॅप आणि मल्टी कॅपमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कोणी काय सिलेक्ट केलं पाहिजे? जर तुम्हाला तुमचा पैसा त्या फंड मॅनेजरच्या डिस्क्रिप्शनवरती ठेवायचा आहे. फंड मॅनेजर जसं वाटतंय त्याला, बाबा सगळे तुला वाटतं तर ट्रेड कर. सिंपल तो ट्रेडच करतोय आपल्या अकाउंटमध्ये ट्रेडिंग करण्याच्या हिशोबाने. तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण तुम्ही फ्लेक्सी कॅपला देऊ शकता. तुम्ही रिस्क घेण्यासाठी जर जास्त आतुर असाल तर फ्लेक्सी कॅप मच मोर रिस्कियर आहे. ऑफकोर्स रिवॉर्ड पण त्याचा मच मोर बेटर आहे कम्पेअर्ड टू मल्टी कॅप. मल्टी कॅप कोणी जावं ज्याला वाटतं की नाही माझं लार्ज कॅप 3-3 फंड्स असण्यापेक्षा एकाच फंडमध्ये जो लार्ज कॅप पण ठेवतोय, जो मिड कॅप पण ठेवतोय आणि जो स्मॉल कॅप पण ठेवतोय. असं जर आपल्याला पाहिजे असेल एक्सपोजर तर मल्टी कॅपला जावं. ओके. सो ह्या प्रकारे तुमचे चॉईसेस, तुम्हाला तुमचे गोल्स सेट करण्याच्या हिशोबाने तुम्हाला काय पाहिजे, तर त्याप्रमाणे तुम्हाला या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता इव्हन हिस्टॉरिकल डेटाच्या हिशोबाने पण ऑफकोर्स फ्लेक्सी कॅप्स, ओके, काही ठराविक फ्लेक्सी कॅप्सने चांगलं आउट परफॉर्म केलेलं आहे मार्केटमध्ये. मल्टी कॅप्स कंपॅरेटिव्हली लेसर आउट परफॉर्म करतात, कारण त्यांच्यामध्ये अगेन हे बॅलन्स एक्सपोजर घेऊन त्यांना चालायला लागतं. ओके. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं कळलं असेल की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंगमध्ये ज्या पण वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, हे ऍक्च्युली आपल्या रिस्क ॲपेटाईट आणि आपल्या गोल्सच्या हिशोबाने आपण त्याप्रमाणे त्या स्कीम्समध्ये जाणं गरजेचं असतं. आणि त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन महत्वाची गोष्ट म्हणजे जी पण स्कीम आपण सिलेक्ट करतो, ती सेल आउट किंवा त्याच्यामध्ये चर्निंग करायची नाही जोपर्यंत आपला फायनल टार्गेट पोहोचत नाही. म्हणजे लेट्स से माझा टार्गेट असेल की मला ₹1,00,00,000 मला पाहिजेत माझा धंदा सुरू करण्यासाठी. मी सध्या आता लावली 10,000 ची सेल. जेव्हा पण तो 1,00,00,000 चा आकडा पोहोचेल, तेव्हाच मी तो म्युच्युअल फंड काढेन. तोपर्यंत मी काढणार नाही. तरच म्युच्युअल फंड सक्सेसफुली आपले जे पण ड्रीम्स आहेत, जे पण आपण विचार करतो फायनान्शियल गोल्स, ते म्युच्युअल फंड त्या प्रकारे करू शकतं. पण जे पण लोकं ट्रेडिंगच्या माइंडसेटनी करत असाल किंवा अशा गोष्टींनी करत असाल, किंवा मी म्हणेन की बाबा चला मला वाटतं की आता हा फंड चालतोय फ्लेक्सी कॅप, तर फ्लेक्सी कॅपमध्ये मूव्ह करतो. नंतर फ्लेक्सी कॅप चालत नाही तर मी मल्टी कॅपमध्ये जातो, मल्टी कॅपला नाही तर मल्टी ॲसेटमध्ये जातो. असं करत बसलं तर तुमचे रिटर्न्स बनण्याचे चान्सेस खूपच कमी आहेत. ओके. पण एनिवेज या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी तुमच्यावर रेडी आहे. एक फोकस अप्रोच चालवण्यासाठी एक हात धरून जर तुम्हाला कोणी असं व्यक्ती पाहिजे की येणारे 25 ते 30 वर्ष ज्यावर तुम्ही संपर्कात राहून ह्या गोष्टी जर तुम्ही करू इच्छितात आणि मोठा कॉर्पस, स्वप्न छोटी नाही, मोठा कॉर्पस जर क्रिएट करायचं असेल येणाऱ्या 25 ते 30 वर्षामध्ये, महेश पाटील आणि त्याची टीम तुमच्याबरोबर काम करायला रेडी आहे. ऑलराइट. सो प्रत्येकाने पहिलं तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा. बरेचसे इंटरेस्टिंग तिकडे म्युच्युअल फंड कंटेंट टाकतच राहणार आहे. पण ज्याला पण ही जर्नी सुरू करायची तर आत्ताच्या त्या लिंकवर क्लिक करून मेसेज करा, डिटेल्स पाठवून द्या. माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करून मी तुमच्यावर ही जर्नी करायला रेडी आहे. मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.